दोन सगळं लिक्विड कंपाईल येते. परवाच्या दिवशी हे आहे की नाही, नितीन ते हेडगेवारमध्ये उद्याच करतो. बोलावतो त्याने. नाही नितीन, हा हेडगेवारमध्ये करतो. हेडगेवारमध्ये काय लिपिड प्रोफाईल. कोणाचं तुला पैसे नाही लागत का तिकडे? भाव का? नाही, आज एकदम 30% कमी लागते तिथे हेडगेवारमध्ये. हा 500 रुपये घेते मग जळून सगळं करायचं अच्छा, आपला. किती फास्ट गेले सावजी समोर गाडी दिसून पण नाही लागली पाना गाडी मागे आहे का? मोबाईलमध्ये नंबर काय मी काय की नाही पण काय ना तू येणारा घरी येणारा वेगळाच देतो. त्याला लावा डायरेक्ट, त्यालाच लावून परत मीच चाललो नाही 9-8:30 वाजता उद्या. चहा पिठाला हो चहा पितात जाईन ना मग घरी 9:30 आणि बॅच सकाळची बॅच नाही माझी. 8 ते 9:30ची बॅच नाही. टायमिंग चेंज झाले ना. ते पुरायला कॉलेजमध्ये बोलावलं 22 तारखेपर्यंत तर दुपारी ठेवलं. दुपार म्हणजे कधी? मी 7 ते 8:30. 6 ते 7 सुरू आहे सर, 7 ते 8 ते फालतू बोललो मी. सवय नाही तर मला आता जास्त डबडब झालं. रात्री काम किती वेळ काढता व्हिडिओ? सूर्याचं नाही येऊन राहिला. शियाची नीट आहे का होता येतात? हा ती नाही म्हणे नव्हती तुम्ही तिथं. ते कंपल्सरी आहे, हा कंपल्सरी आहे. CUT जे देत आहे ते याचे काय CUT सेंट्रल गव्हर्नमेंटची जे एक्झाम देत आहे ना हा त्याच्यासाठी ते नीट कंपल्सरी आहे. ती सेंट्रल गव्हर्नमेंटची कशासाठी आहे? कुठेही ॲडमिशन भेटायसाठी. मग कशात? ग्रॅज्युएशन मला वाटलं MDलाच काढायला. नाही, मग ते जसं CET आहे की नाही इकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, कोण्या फॅकल्टीसाठी कंपल्सरी आहे ते? कोणत्या ह्याच्यात जाणार आहे? जसं आता श्रुती कशी BCA करत आहे हा. असं कशातही जर त्याला ॲडमिशन घ्यायचं असलं तर इकडे महाराष्ट्र घ्यायचं असलं तर काय करायचं? नाही महाराष्ट्रात जर नाही भेटलं तर म्हणजे कुठंही भेटलं पाहिजे त्याच्यासाठी CUT द्यावं लागते. तर हां, तर त्याच्यासाठी CET द्यायच्या ऐवजी ते डायरेक्ट तिनं CUTचा भरला. CUT काय बाबा? म्हणजे हे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. नाव खाऊ काय सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे जशी महाराष्ट्राची CET देतात ना तशी पूर्ण ऑल इंडियाची देत आहे ती. ऑल इंडियाची नीट आहे मेडिकलसाठी. मेडिकलसाठी नाही देत आहे ते, मेडिकलसाठी नाही देत आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन BCA हे जसं दिलं ना मध्ये फक्त हां. मेडिकलला जाता येतं त्याच्यासाठी CUT. हा CUT नवीनच आहे का? पोरींनाच विचारायचं ना, यांना माहिती नसेल. हां, तिला फिजिक्समध्ये करायचं आहे तिला. आजकाल नवीन एवढे निघालेले आहे आपल्याला समजत पण नाही ते हा माहिती. टोल चालू झाला तर काय किती घेते मला? 50 30 किलोमीटर 50 घेते. नाही? पण हा चालू होते मला आता असं नाही वाटत. कारण काय आहे की हा याच्यात नाही होऊन राहिला ना, हायवेमध्ये येत नाही ना हा. कारण ज्यातून मूर्तीच्या पोत हा छोटा रोड होऊन राहिला त्याच्यानं हा अजून नाही झाला. म्हणजे याचं काहीतरी गव्हर्नमेंटनं देऊन दिलं पाहिजे. ते केलं ऑब्जेक्शन केलं काहीतरी आहे. बनला पॉश आहे त्या हिशोबानं बनला.